तर कुठपर्यंत आलोय आपण? सांगा कोणीतरी एक जण. काय विषय चालू होता आपला कालचा? सांगा. ठीक आहे, आवाज येत नाही. आवाज आवाज येत नाही. ठीक आहे, बघूया. खेळांचे फायदे काय आहेत ते आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे फायदे आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यापैकी शारीरिक आणि मानसिक अशा प्रकारचे 2 प्रकारचे फायदे आपण कालच्या तासामध्ये बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काही सामाजिक आणि आर्थिक असे सुद्धा 2 फायदे आणखीन आपल्याला आज बघायचे आहेत. तर त्याच्यामधला जो तिसरा पॉइंट आहे सामाजिक फायदे, त्याच्यामध्ये आपण बघूयात. तर बघा, ज्यावेळेस आपली एखादी टीम असेल, संघ असेल किंवा आपण एखादे वैयक्तिक खेळ खेळणारे असू, तर आपल्याला जर खेळण्यासाठी जायचं असेल किंवा प्रतिस्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धा करण्यासाठी आपल्याला जायचं असेल, वेगवेगळ्या गावामध्ये जावं लागतं, तालुक्यामध्ये जावं लागतं, जिल्ह्यामध्ये जावं लागतं, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. आणि तिथं काय होतं, संघ असेल तर तिथला सुद्धा एक वेगळा संघ आपल्या पुढे येतो. बरोबर आहे. म्हणजे अ, या संघांच्या माध्यमातून काय होतं, ज्यावेळी आपण नवनवीन ठिकाणी जात असतो, त्यावेळी आपल्याला नवनवीन लोक भेटतात, नवीन नवीन मुलं भेटतात. त्याच्यामधून आपल्याला नवनवीन मित्र सुद्धा मिळतात. मैत्री असं स्वरूप म्हणजे हे सांगायचं काय कारण, तर समाजामधला अ, एक बांधिलकी, समाजातील एक बांधिलकी सुद्धा आपली तिथं वाढीस लागते. नवीन नवीन मित्र भेटतात, त्यांच्याशी संवाद होतो, तिथल्या गोष्टी जाणण्यास आपल्याला मदत होते. आणि शेवटी बघा, एखादी टीम आपल्याला भेटली की ती टीम आपण कशी आहे ते आपण पटकन समजून जातो. म्हणजे बघा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला ओळखण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया सुद्धा आपल्याला अशा वेगवेगळ्या भेटींमधून घडत असते. आणि वेगवेगळ्या भेटींमधून नातेसंबंध सुद्धा म्हणजे मैत्रीसारखे संबंध सुद्धा वाढतात. त्यासोबत टीम मधील आपुलकी खेळानंतर, बरं का, खेळामध्ये तर तसं काही दिसून येत नाही, परंतु खेळानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये संवाद वगैरे होऊन ओळखी नवीन नवीन होतात. आणि घडतं काय, तर बघा, काही लोक असे असतात की आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा जरी आला तरी तरुण म्हणा, आता पुरवठा असल्या तर आपल्याला ते पुढे आले की त्यांचं स्वागत करणं, त्यांना बोलणं, गप्पा चर्चा या गोष्टी सगळ्या चालत असतात. परंतु काही लहान मुलं 10वी-11वीचे असतील किंवा त्याच्यापेक्षा काही लहान असतील किंवा माझ्यासारख्या वयाची असतील, तर असं काय होतं, एखादा पाहुणा वगैरे आला किंवा कुठली माणसं वगैरे आली की ते त्यांच्या समोर जात नाहीत. काय करतात, त्यांच्या समोर जात नाहीत किंवा त्यांना ते बोलत नाहीत. म्हणजे काय, बहुतेक त्यांना त्याच्याबद्दल लाज वाटते का काय माहिती, किंवा त्यांना समोर आलेल्या व्यक्तींना फेस करता येत नाही, असंही आपल्याला तिथं म्हणता येईल. किंवा तो पाहुणा वगैरे किंवा ती व्यक्ती घरातून जाईपर्यंत हा एखाद्या खोलीमध्ये बसून राहतो किंवा दुसऱ्याच्या घरी तो जाऊन थांबतो आणि ती व्यक्ती घरातली आपल्या घरातून जाण्याची वाट पाहतो. असं आपल्याला बरेच वेळेस कुठंतरी दिसून येतं. म्हणजे काय, तर तो असं का करतोय? तर त्याला त्या व्यक्तीपासून नेमकं काय त्रास काय आहे? तर त्रास काय म्हणजे, तर नवीन व्यक्तीशी संभाषण करणं हे त्याला अवघड वाटतं. नवीन व्यक्तीशी त्याला सामोरं जाणं, त्याच्या पुढे जाणं हे त्याला अवघड वाटतं. मग असं जर वाटत असेल, तर बघा, मग नातेसंबंध कसे वाढतील? नवनवीन व्यक्तींच्या ओळखी कशा होतील? आणि ज्यावेळी आपण अनेक व्यक्तींच्या समोर जाऊ,
त्यावेळी त्यांचे अनेक विचार सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक विचारातून आपलं ज्ञानामध्ये समृद्धी होते. त्यासोबत अनेक अनुभव त्यांचे ऐकायला मिळतात. असं वेगवेगळ्या स्वरूपातून आपल्याला ज्ञानाचं भांडार तिथून मिळत असतं. परंतु हा व्यक्ती जर अशा व्यक्तींना सामोरेच जात नसेल, भेटतच नसेल, तर ह्या क्रिया किंवा समाजातील ज्ञान जे आहे, व्यावहारिक ज्ञान, ते त्याला घेणं अवघड जाईल. म्हणून आता या ठिकाणी बघा, ज्यावेळी हे नवीन-नवीन आणि अनओळखी, बघा एखाद्या टीमशी आपण खेळायसाठी जातोय, त्यावेळी ती अनोळखी वेगळीच कुठलीतरी टीम असते. तिला आपण पूर्वी कधी पाहिलेलं नसतं, त्यांना कधी आपण बोललेलं नसतं. तरी पण आपण ज्यावेळी खेळतो, त्यावेळी त्यांच्याशी आपला संपर्क होतो, संवाद साधता येतो आणि त्यासोबत आपल्याला माणसं सुद्धा कशी आहेत ते ओळखता येतं. म्हणजे असे बरेच फायदे, सामाजिक स्वरूपाचे फायदे आपल्याला खेळामधून त्या ठिकाणी दिसून येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आणखीन एक महत्त्वाची विशेष गोष्ट म्हणजे ती आहे टीमवर्क. टीमवर्क कशाला म्हणतात? किंवा एखादी संस्था असेल, एखादं मोठं कार्यालय असेल. आता एक दुकान आहे. एक दुकान असेल तर एक व्यक्ती चालवू शकतो. एक व्यक्ती ठीक आहे. परंतु एखादा मोठा कारखाना आहे, तर त्याच्यामध्ये मात्र ती एकच व्यक्ती तो कारखाना चालवू शकते का? चालवू शकणार नाही आणि तिला चालवण्यासाठी एक प्रकारची संस्था आवश्यक असते. एक प्रकारचं संघटन, एक प्रकारचा संघ त्या ठिकाणी आवश्यक असतो आणि हा कोणाचा संघ असतो? तर माणसांचा संघ असतो. त्यासोबत मग हे सर्वजण एकत्रित मिळून व्यवस्थितपणे पार पाडणे काम, हे तिथं महत्त्वाचं कार्य त्यांचं असतं. आणि काय होतं बघा, ज्यावेळी आपला एखादा संघ असेल, जसं की खो-खोची टीम असेल, क्रिकेटची टीम असेल, व्हॉलीबॉलची असेल, फुटबॉलची असेल, तर ज्यावेळी हे एकत्र येतात सगळेजण, तर त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची एक बॉन्डिंग तयार होते आणि संघटितपणे काम करण्याची त्यांना सवय होते. संघटितपणे काम करण्याची त्यांना सवय होते आणि हीच सवय ज्यावेळी ते एखाद्या कार्यालयामध्ये जातील किंवा कोणत्यातरी पदावरती जातील, त्यावेळी ती सवय त्यांना त्या ठिकाणी उपयोगाला पडते. एखादं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयातील कर्मचारी एकाचं तोंड एकीकडे आहे, एकाचं तोंड एकीकडे आहे. सगळ्याचे विचार दुभागलेले आहेत. कोण असं करूया म्हणतंय, कोण तसं करूया म्हणतंय किंवा एक जण याला नाव ठेवतोय, एक जण याला नाव ठेवतोय. म्हणजे हे संघटित जर नसतील, तर त्यांनी केलेलं कार्य जे आहे ते उत्कृष्ट अशा प्रकारे होणार नाही. आणि ते जर सर्वजण संघटित होऊन एका विचारानं जर प्रेरित होऊन केले, तर केलं जाणारं कार्य सुद्धा कसं होईल? उत्कृष्ट अशा स्वरूपाचं होईल. म्हणजेच एकमेकांमध्ये एक प्रकारची बॉन्डिंग असणं, हे आणि टीमवर्क करणं, हे सुद्धा आपल्याला खेळामधून शिकायला मिळतं आणि तेच पुढे चालून समाजामध्ये उपयोगी पडतं. तिसरी गोष्ट आहे सहकार्य. सहकार्य म्हणजे एकमेकांना मदत करणे, अशा गोष्टी सुद्धा खेळ खेळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबत नेतृत्व करणे, टीमचं नेतृत्व करणे, टीमला योग्य अशी दिशा देणे. बघा, नेतृत्व करणाराच जर चुकीचा असेल, आता ही टीम जी असते त्याला का निवडलेलं असतं? नेतृत्व करण्यासाठी काय निवडलेलं असतं? तर जो काही तो निर्णय घेईल, ते सगळे निर्णय टीमच्या हिताचे घेणार आहे तो. टीमच्या हिताचे घेणार आहे आणि जर त्या नेतृत्व करणाऱ्यामध्ये जर काही खोट असेल आणि मग तो जर स्वतःचा क्षुल्लक क्षुल्लक स्वार्थापोटी जर तो फक्त स्वतःचाच विचार करत असेल आणि जर टीमचा विचार करत नसेल, तर टीमचं कार्य बिघडतं. का? तर टीमनं पूर्णपणे त्या ह्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती विश्वास म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. तो सांगेल तेच हे टीममधील लोक करत असतात. आणि तोच जर चुकीचं त्या ठिकाणी वागत असेल, तर मग तिथं बघा नेतृत्व योग्य ठरतंय का? ठरत नाही आणि केलं जाणारं कार्यसुद्धा योग्यरित्या पार पडत नाही. आणि त्यासोबत 2 गोष्टी नेतृत्वामधल्या बघितल्या. एक चुकीचं नेतृत्व आणि एक चांगलं नेतृत्व. ज्यावेळी चांगलं नेतृत्व होतं, त्यावेळी कामसुद्धा चांगलं होतं. आणि नेतृत्व हे फक्त खेळामध्येच नाही, तर आपल्या रोजच्या समाज जीवनामध्ये सुद्धा ते अतिशय आपल्याला महत्त्वाचं ठरतं. म्हणजे कुटुंबातील एक व्यक्ती जो असतो बघा, तो, तो काय करतो?
सर्व कुटुंबाला संचलित करतो, जसे की आपले वडील असतील, बरोबर आहे. म्हणजेच ते काय करतात, कुटुंबातील सर्वांनाच एक योग्य दिशा देण्याचं कार्य करतात आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये जर काही चूक आढळली तर कुटुंबामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच नेतृत्व करण्याचा गुण सुद्धा आपल्या अंगी खेळामधून बांधला जातो. त्यासोबत संघभावना म्हणजे संघटित राहणे ही भावना सुद्धा जोपासली जाते. आणखीन एक विशिष्ट गोष्ट म्हणजे काय आहे, तर वैयक्तिक जबाबदारी. वैयक्तिक जबाबदारी. आत्ताच आपण जे उदाहरण पाहिलं वडिलांचं, तर बघा वडिलांनी नेतृत्व आपल्या कुटुंबाचं चांगलं करावं, ते तर ठीकच आहे. परंतु ते चांगलं करण्याची जबाबदारी त्यांना योग्यरित्या पार पाडता येणं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा त्यासोबत ज्याप्रमाणे खेळामध्ये एखाद्या टीममध्ये आपण कॅप्टन निवडलेला असतो, त्यानं त्याची जबाबदारी व्यवस्थितरित्या तो पार पाडत असतो. म्हणजे आपल्या टीमला संघटित ठेवण्याचं कार्य करत असतो. किंवा बघा खेळामध्येच खेळातच खेळत असतानाच 1-2 खेळाडूमध्ये भांडणं होतात. 1-2 खेळाडूमध्ये भांडणं होतात. वैर निर्माण होतं. वैर निर्माण झालं की संघ फुटतो. संघ संघटित राहत नाही. मग अशी भांडणं सुद्धा त्या कॅप्टनला मिटवता आली पाहिजेत. आणि कशाप्रकारे? तर दोन्हींना सुद्धा त्याचा दोन्हींना बी दोन्हींना पण वाटलं पाहिजे, की आपल्या कॅप्टननं आपल्यासारखं बोललं आहे. आणि त्या दोन्हींचं सुद्धा चांगलं समाधान करता येणं म्हणजे एक प्रकारचं नेतृत्वच आहे. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे समजा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एखादा चुकतोय, आपला मुलगा असेल किंवा कोणीही असेल, तर त्या ठिकाणी सांगताना ती समस्या सोडवताना आपण असं सोडवली पाहिजे, की आपण त्यांच्याच बाजूने बोलतोय आणि त्यांना आपल्याबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. आपल्याबद्दल जिव्हाळा वाटला पाहिजे. खरंच की हा माझ्यासाठी बोलतोय आणि त्याप्रमाणेच वैयक्तिक ही जबाबदारी जी आहे, ती खेळामधून आपल्याला लाभते, खेळामधून प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे शिस्त. शिस्त पाळणे, वेळेचं नियोजन करणे, टाईम टेबल आखणे, ह्या सगळ्या गोष्टी खेळामध्ये येतात. वेळेचं नियोजन किंवा वेळेचं महत्त्व खेळामध्ये आपल्याला कळत असतं. बघा कबड्डी असेल, खो-खो असेल किंवा रनिंग असेल, 1 मिनिटाची किंमत हा एका हरलेल्या रनर्सला आपण विचारून बघा. एका ऑलिम्पिकमध्ये तो रनर सहभागी झालेला आहे आणि 1 मिनिटाची किंमत काय असते ती त्या रनर्सला माहीत असते. बघा आपण तासनतास मोबाईलमध्ये रील्स वगैरे बघण्यामध्ये किंवा इतर काही गोष्टी बघण्यामध्ये घालत असतो. परंतु हा जो रनर आहे, ज्यावेळी तो 1 मिनिटामुळं हरतो, अर्ध्या मिनिटामुळं हरतो, त्यावेळी त्याला त्या वेळेचं महत्त्व कळालेलं असतं आणि ज्याला वेळेचं महत्त्व कळालेलं आहे, तो वेळ जो आहे, तो व्यर्थ घालत नाही. किंमत, एखाद्या वस्तूची किंमत जर समजा एखादी वस्तू तुम्हाला फ्री दिलेली आहे, फुकट दिलेली आहे आणि तीच वस्तू एखाद्याला विकत दिलेली आहे, तर दोन्हीमध्ये काय फरक असणार आहे हो? ज्याला फुकट दिलंय त्याला त्याची किंमत नसणार आहे आणि तो त्याचा उपभोग कसा घेईल? निष्काळजीपणे त्या वस्तूचा तो उपभोग घेईल. परंतु जर एखाद्याला तीच वस्तू आपण विकत दिली आहे, तर तो कशाप्रकारे उपभोग घेईल त्याचा? काळजीपूर्वक त्याचा उपभोग घेईल. त्याचप्रमाणे म्हणजे वेळेचं जे महत्त्व आहे, हे आपल्याला वेळ ही कशी आहे? अमूल्य आहे. परंतु तिची जाणीव आपल्याला सध्या नाही. कारण आपण त्या परिस्थितीतून आलेलो नाही. म्हणून खेळाडू मात्र त्या परिस्थितीतून गुजरतात. कोणतेही खेळ असतील, कबड्डीचा असेल, खो-खोचा असेल किंवा आणखीन कुठला खेळ असेल. त्या खेळांमध्ये वेळेचं बंधन तिथं पाळणं, त्याचं नियोजन करणं आणि वेळेचं महत्त्व सुद्धा या खेळाडूंना कळतं. म्हणून आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ते वेळेचे व्यवस्थापन करू शकतात. वेळेचा सदुपयोग करू शकतात. त्यासोबत आणखीन काय सांगितलंय, की समाजामध्ये आदर. बघा, सामाजिक फायद्यामध्ये काय आहे? समाजामध्ये आदर. एखादा खेळाडू आहे.
आता थोडक्यात एकच उदाहरण मी देतो. सचिन तेंडुलकर आहे. समाजामध्ये आदर आहे का हो त्यांच्याविषयी? आहे. बरोबर आहे. किंवा आणखीन कुठले खेळाडू असतील, धोनी असेल, क्रिकेटचे खेळाडू असतील किंवा रनिंगचे खेळाडू असतील, काशाबा जाधव असतील किंवा जे काही त्यांनी त्यांच्या खेळामध्ये उत्कृष्टता मिळवलेली आहे आणि प्रसिद्ध झालेली आहेत. म्हणजेच सामाजिक फायद्यामध्ये खेळाडूला त्याला आणखीन एक काय फायदा होतो, तर त्याचा मान-सन्मान वृद्धिंगत होतो. मान-सन्मानामध्ये वाढ होते. त्यासोबत समाजामध्ये एक प्रकारचा आदर त्यांच्याबद्दलचा निर्माण होतो. असे वेगवेगळे फायदे आपण सामाजिक फायद्यामध्ये या ठिकाणी बघितलेले आहेत. तर आणखीन एक शेवटचा फायदा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे सामाजिक फायद्यात. तर तो असा आहे, की राष्ट्राचा अभिमान. बघा, सचिन तेंडुलकर म्हणजे आपल्या राष्ट्राचा अभिमानच आहे एक प्रकारचा. बरोबर आहे. तो एक व्यक्ती नसून तो आपला गर्व आहे. आपल्या देशाचा एक गर्व आहे किंवा आपण वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये खेळ खेळतोय. आपले खेळाडू, आपल्या देशातील खेळाडू वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये जात आहेत. कुस्त्या जिंकत आहेत. त्याच्यामध्ये सुवर्ण मेडल्स ते मिळवत आहेत. रनिंगमध्ये मिळवत आहेत, कुस्तीमध्ये मिळवत आहेत, बॅडमिंटनमध्ये मिळवत आहेत. म्हणजे ज्यावेळी हे जिंकतात, बघा चर्चा किती मोठी होती त्याची. म्हणजे आपल्या देशाचं नाव ते काय करतात, उंचावतात. बघा, आता आपण शिक्षण पाहताना आपण पाहिलं होतं, की फक्त पुस्तकातलं ज्ञान घेणे, वाचणे, एखादी नोकरी करणे, ती करत-करतच घरदार सांभाळणे आणि एवढंच शिक्षण नाही. तर सर्व बाजूंनी पैलू पाडून त्याला शिक्षणही घेता आलं पाहिजे, खेळ खेळता आले पाहिजेत, एखादा छंद जोपासता आला पाहिजे. त्याला समाजामध्ये व्यवस्थित वावरता आलं पाहिजे. समाजाच्या अडचणीसुद्धा त्याला कळाल्या पाहिजेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यानं प्रयत्नसुद्धा केलं पाहिजे. असं वेगवेगळं आपण शिक्षणाच्या पैलूमध्ये त्या ठिकाणी बघितलं होतं. त्याचप्रमाणे मग फक्त शिक्षणच विद्यार्थ्यांनी हाच ध्यास जर त्यांच्यापुढे ठेवला, तर असे उत्कृष्ट असे खेळाडू निर्माण होतील का हो मग? पुस्तकी ज्ञानच जर शिक्षणाचा उद्देश असेल, तर असे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील का? नाही. नक्कीच नाही. खेळाडू असे निर्माण होणार नाहीत. म्हणजे प्रत्येक गोष्टीची गरज आहे. त्या व्यक्तीला किंवा त्या समाजाला किंवा त्या राष्ट्राला शिक्षणामधून सगळ्या गोष्टींना थोडं-थोडं का होईना टच होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. खेळाला पण टच होणं गरजेचं आहे. नृत्याला पण थोडं टच होणं गरजेचं आहे. गायन, वादन या सगळ्या गोष्टींना सुद्धा थोडं-थोडं टच होणं तिथं गरजेचं असतं. म्हणजेच खेळातून आपल्या राष्ट्राचा अभिमान वाढतो. राष्ट्राची मान उंचावते. राष्ट्र आपल्याला राष्ट्राला उंच डोकं करता येतं. म्हणजेच बघा किती अभिमानानं आपण वावरतो ज्यावेळी एखाद्या खेळाडूनं गोल्ड मेडल जिंकलेलं असतं. हा आपल्यासाठी सुद्धा एक प्रकारचा अभिमानाचा क्षण असतो. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला तो आनंदाचा क्षण असतो. ठीक आहे. असं तर हा सुद्धा एक सामाजिक फायद्यामध्ये आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. बघा आणखीन आता त्याच्यापुढे जे पाहायचे आहेत आपल्याला ते आर्थिक काही फायदे बघूयात. तर बघा खेळाडू जो आहे, तो खेळ खेळतोय, तर फक्त त्याला शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक एवढेच फायदे होतात का? तर त्यासोबत त्याचा उदरनिर्वाह पण भागू शकतो का? भागवता येईल का? येऊ शकतो, पण तशा प्रकारची टीम किंवा तशा प्रकारचं त्याने खेळलं पाहिजे आणि वेगवेगळ्या ज्या स्पर्धा असतात, जसे की तालुकास्तरीय स्पर्धा असतील, जिल्हास्तरीय असतील, राज्य लेव्हलच्या स्पर्धा असतील किंवा राष्ट्र लेव्हलच्या स्पर्धा असतील. या वेगवेगळ्या स्पर्धांमधून मिळालं मिळालं जाणारं मानधन असेल, वेगवेगळी बक्षिसं असतील. बघा, आता सचिन तेंडुलकर जो आहे, त्याला उदरनिर्वाह त्याच्या खेळातून होतो का नाही हो? सहजच होतो. बरोबर आहे. किंवा असे कित्येक खेळाडू आहेत, ज्यांनी बघा एखादा व्यक्ती जर एखाद्या खेळामध्ये पारंगत झाला, तर त्याच्या 7 पिढ्या बसून खातील. इतकं त्याच्याकडे धनसंचय होऊ शकतो किंवा तो धनसंचय करू शकतो. ठीक आहे. त्यासोबत अ, ही जी वेगवेगळी पारितोषिकं आहेत, त्याच्यामधून त्याला आर्थिक लाभ सुद्धा त्या ठिकाणी होतो.
आणखीन काय म्हणायचं आहे तर बघा, हे जे खेळ खेळले जातात, हे खेळ खेळताना किंवा त्याविषयी प्रशिक्षण देणं सुद्धा गरजेचं असतं. खेळाडूला प्रशिक्षण. मग ते प्रशिक्षण देणारं कोण असतं? प्रशिक्षण देणारं कोण असतं? कोचिंग टीचर असतो बघा एखादा. म्हणजे क्रिकेटमध्ये असेल किंवा कोणत्याही खेळामध्ये असेल, त्या खेळामध्ये ट्रेन करणारा एक कोच असतो आणि तो कोच फुकट शिकवतो का हो विद्यार्थ्यांना? किंवा खेळाडूंना फुकट शिकवतो का? तर नाही. त्याची एक वेगळी फीस असते. त्याची फीस आपण ती पे करावी लागते किंवा अ, काही खेळाडू जे सरकारकडून खेळत असतील, तर अशा वेळी मात्र तो कोच वगैरे आहे त्याचं सगळं मानधन वगैरे सरकार बघत असतं आणि वैयक्तिक अशा पद्धतीनं जर आपण कोचिंग करून घेत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे याचा जो फायदा आहे, तो कोचला होणार आहे. पण कोच जो आहे, तो अगोदर खेळाडू असणार आहे. आलं का लक्षात? अगोदर त्याने खेळलेला असेल, म्हणूनच तो कोच झालाय. आता तो त्याला क्रिकेटचं काहीच माहिती नाही आणि तो त्या क्रिकेटचा कोच होईल का हो? होणारच नाही. म्हणजे त्याला कोच कोणाला म्हणता येईल? तर त्या खेळामधले सगळे टेक्निक्स त्या व्यक्तीला माहिती आहेत. म्हणजे तो उत्कृष्ट दर्जा त्याच्यातला त्याला अवगत झालेली आहे. मग ही कशातून होते? एखादा वेगळाच व्यक्ती आलाय, उठून आलाय आणि तो क्रिकेट खेळायला शिकवतोय. असं कधी होतं का? शक्य आहे का ते? नाही. तर त्या व्यक्तीनं पूर्वी खेळलेलं आहे. तो अगोदर खेळाडू आहे. तो एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे आणि त्या उत्कृष्टपणामुळं त्याला कोच ही पदवी बहाल झालेली आहे. म्हणजे ह्याचे जे आर्थिक फायदे आहेत, कोचला मिळणारे जे आर्थिक फायदे आहेत, म्हणजेच ते फायदे सुद्धा खेळाडूला मिळालेले एक प्रकारचे आर्थिक फायदे आहेत, असं आपण त्या ठिकाणी म्हणूयात. किंवा जे गुणवंत खेळाडू असतात, अशा गुणवंत खेळाडूंना खेळता यावं, ते त्यांच्या खेळामध्ये प्रगती करावेत, राष्ट्राची मान उंचावी. त्यामुळं काही सरकारच्या योजना आहेत. जसे की महाराष्ट्र शासनाची एक उदयोन्मुख नावाची योजना आहे. त्या योजनेअंतर्गत असे जे गुणवंत खेळाडू असतात, त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा सरकार करत असतं. म्हणजे हे सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या आर्थिक सहाय्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच जवळपास आपण सर्व जे फायदे आहेत, जसे की शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक असे सर्व फायदे आपले या ठिकाणी पूर्ण होतात. काही अडचण असेल तर विचारू शकता याच्यामध्ये किंवा काही सांगायचं असेल तर सांगू शकता. नसेल तर आपण पुढचा भाग घेऊया लगेच. 1 मिनिटामध्ये सांगा काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर. जो की तुम्हाला फायदा एखाद्या खेळाचा फायदा माहीत आहे. काही फायदे तुम्हाला माहीत असतात, काही मला माहीत असतात. तुम्ही जर सांगितले तर मला आणखीन पुढल्या वर्षी सांगता येईल. की ॲडिशनल फायदा सांगता येईल आणखीन एक. बघा एखादा सांगता आला तर. चतुराई आर्थिक वाढते. फायद्यात जर चतुराई जाहिरात कोर्स वाढते. एक आहे उत्पन्नाचा ते फायद्याचा. एक जण सांगा. कुडके सर तुम्ही सांगा. हा, जाहिरात मिळाल्या तर ते एक सुद्धा आर्थिक फायद्याचा सोर्स होऊ शकतो खेळाडूंना. नाही, नाही. खेळाडूंना मिळणाऱ्या जाहिराती. ते सुद्धा आर्थिक फायद्यामध्ये येतं. आणखीन तुम्ही काय म्हणलात सर आत्ता? ते ब्रँड म्हणून ओळखले जातात ते सांगत होतो. ब्रँड म्हणून ओळखले त्यांची जातात. म्हणजे त्यांची ख्याती वाढते. हो, ख्याती, प्रसिद्धी त्यांची वाढते. त्यांच्याबद्दलचा समाजामधला आदर वाढतो. ठीक आहे. तर पुढे बघूया आपण पुढचा जो आपला मुद्दा आहे, तो योगा फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्स
जसं की योगा फॉर एक्सलन्स इन एज्युकेशन होतं, त्याचप्रमाणे हा सुद्धा एक मुद्दा आहे. तिथं शिक्षणामध्ये उत्कृष्टता मिळवण्यासाठी आपण योग कसा सामील करता येईल, काय काय त्याच्यामधलं आपण तिथं अवलंब करता येईल ते पाहिलं. आता फक्त बघा, गोळी एकच आहे, योगाची एकच गोळी आहे. जसे की आपण झेंडूबामची ॲडव्हर्टाइज बघतो बघा. काय म्हणतं ॲडव्हर्टाइज, काय म्हणते ती? एक बाम आणि 3 काम म्हणतं. काय म्हणतं? एक बाम आणि 3 काम. त्याचप्रमाणे योग जो आहे तो एकच आहे. पण याचे काम मात्र अनेक आहेत. असंख्य आहेत. 3 नाहीत, असंख्य काम आहेत. एक योग आणि त्याची कामं मात्र असंख्य. शारीरिक फायदे, मानसिक फायदे, सामाजिक फायदे, हे असले अनेक असे फायदे त्याचे जोडलेले आहेत. आणि त्यामुळंच आपण, आणि योग म्हणलं की पूर्वीचा एकच समज होता की संन्याशानं करावं, जो की तप करतोय, जप करतोय आणि संन्यास घेतलेला आहे, ब्रह्मचारी आहे, जो जंगलात राहतोय, वनात राहतोय, डोंगरदऱ्यामध्ये राहतोय, अशा लोकांनीच योग करावं, अशी धारणा होती पूर्वीची. परंतु काळ बदलला, त्याच्यावरचं आवरण दूर झालं आणि समाजामध्ये, जनसामान्यामध्ये योग आपल्याला आजकाल दिसून येतोय. कमीत कमी एका घरामध्ये एक व्यक्ती तरी योगाचा प्रिय, योगप्रिय असतो. काहीतरी तो प्राणायाम तरी, काही जे जमल तरी, सूक्ष्म व्यायाम काहीतरी काहीतरी तो करत असतो. म्हणजे आज घराघरापर्यंत योग पोहोचलेला आहे, इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे डोंगरदऱ्यातून, जंगलावनातून तो घराघरापर्यंत आलेला आहे. पण घराघरापर्यंत तर आलायच, पण आणखीनही त्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे, आणखीनही त्याला डेव्हलप करायचं आहे. तर म्हणजेच काय, तर शिक्षणामध्ये आपण योग नेला, त्याचे फायदे आपण बघितले. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी योग, खेळाडूंसाठी योग, शिक्षकांसाठी योग, विद्यार्थ्यांसाठी योग. म्हणजे काय, गोळी एकच आहे, फक्त ती द्यायची कशी आणि कोणाला कशी द्यायची, कोणाला किती द्यायची, अशा यासारखाचा एक प्रकार तो आहे. म्हणजेच आता खेळाडूंना योग द्यायचा आहे. मग खेळाडूतील आता हे जे खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये मग योगातील कोणकोणत्या गोष्टी तिथं आपल्याला सामील करता येतील खेळाडूंसाठी? तर जसं की आता समजा सूक्ष्म व्यायाम आहेत. बघा, सूक्ष्म व्यायामांचा भाग सुद्धा कशाचा आहे? योगाचाच भाग आहे. आणि ज्यावेळी आता बघा सहजच क्रिकेट टीम असेल किंवा एखादी कुठलीतरी टीम असेल खेळाडूंची, ती खेळ होण्यापूर्वी उड्या मारताना दिसतात, पुढं वाकताना दिसतात, इकडं-इकडं वाकताना दिसतात, पीळ देताना दिसतात. असं काहीतरी करत असताना ते दिसतात. म्हणजे ते काय करत असतात हो? एक प्रकारचं वॉर्मअप करत असतात. किंवा योग करण्यापूर्वी आपण काय करत असतो? सूक्ष्म व्यायाम करतो. सूक्ष्म व्यायाम आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि हे सूक्ष्म व्यायाम म्हणजेच एक वॉर्मअपच आहे. मग ते करणं खेळाडूंसाठी आवश्यक आहे. का? का गरजेचं आहे? तर समजा आपण आपलं शरीर असेल, आपले स्नायू असतील, आपले सांधे असतील, आपलं हृदय असेल, आपलं फुफ्फुस असेल, यांची आपण ज्यावेळी आपण सामान्य अवस्थेमध्ये असतो, त्यांची क्रिया करण्याची जी गती असते, सावकाश असते, धीमी गती असते. पण आपण रनर आहोत आणि लगेचच आता बसलोय, सध्या बसलेल्या अवस्थेमध्ये आहोत आणि लगेचच धावायला लागलो, लगेचच पळायला लागलो. तर मग ते शरीर जे आहे, शरीर यंत्रणेवरती ताण येतो. मग हृदयाला कोड पडतं, की लगेच धडधडावं लागतं, श्वसन जलद होतं आणि आपले सांधे म्हणजे गुडघ्याचा सांधा, हे सगळं काही तिथं एक अचानकपणे जर घडलं, तर त्या शरीराला ते नियंत्रित करण्यासाठी वेळ लागतो. किंवा जर समजा आपण उठलोय, उठल्या-उठल्या लगेचच एखादं अवघड आसन करतोय, तर ते आसन आपल्याला व्यवस्थित होत नाही. आपल्याच्यानं व्यवस्थित ते होत नाही. अवघड जातं किंवा शरीर दुखणं होतं. परंतु तेच आसन करण्यापूर्वी जर आपण थोडे सूक्ष्म व्यायाम केले, तर ते अवघड वाटणारं आसन सुद्धा आपल्यासाठी सोपं जातं, ईझी जातं. का? तर शरीर अगोदर कसं होतं, शिथिल झालेलं होतं आणि त्या शिथिल शरीराला सूक्ष्म व्यायामानं आपण काय केलं, मोकळं केलं, ढिलं-ढालं केलं आणि आसन करण्यासाठी त्याला आपण योग्य बनवलं, प्रवृत्त केलं किंवा योग्य असं बनवलं. त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा आता समजा
हृदयाची धडकण्याची गती आहे खेळामध्ये वाढलेली असते भरपूर खेळ खेळताना, आपण कोणताही खेळ खेळत असो. परंतु हे जे वाढणं आहे ते सावकाश वाढलं तर योग्य ठरेल. अचानक वाढणं ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. जसं की विमान जरी असलं, विमानाची गती किती असते हो? भयानक अशी गती असते, वेगवान असते एकदम. परंतु त्या वेगवान गतीमध्ये जाण्याच्या पूर्वी ते सुद्धा जमिनीवरती काही स्लो स्पीडमध्ये पळत असतं. थोडं-थोडं पळत, 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 पळत मग ते काय होतं त्याची स्पीड एकदम अशी वेगवान अशी स्पीड होते. किंवा आपण साधी बाईक जरी धरली, तरी ती चालू केल्या-केल्या पहिल्यांदाच 4थ्या गिअरवर चालते का हो? चालत नाही. तर पहिल्यांदा पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर मग थोडं पिकअप घेत, घेत, घेत आपण बघा पहिल्यांदाच किती बी जर रेस वाढवला तर रेस पूर्ण गाडी धरत नाही. पहिल्याच वेळी आपण 100ची रेस केली तर ती पळत नाही पुढे तेवढी 100च्या वेगानं. परंतु ती हळू-हळू, हळू-हळू पिकअप घेत असते. म्हणजेच त्याचप्रमाणे खेळांमध्ये सुद्धा आपलं शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली घडतात आणि त्या हालचाली घडण्यासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी सुद्धा सूक्ष्म व्यायामातून आपण अगोदर पूर्वी सूक्ष्म व्यायाम करावेत आणि जेणेकरून आपलं शरीर ते खेळ खेळण्यासाठी तयार होईल. खेळातील वेगवान गती करण्यासाठी तयार होईल. त्यासोबत आणखीन काय म्हणता येईल? तर या वेगवेगळ्या सूक्ष्म व्यायामामुळं काय होईल? तर आपल्या स्नायूंचा कडकपणा दूर होईल. त्यांच्यामध्ये शिथिलता म्हणजे स्नायूंचा कडकपणा दूर होतो. म्हणजेच काय? तर इजा ज्या आहेत, होणाऱ्या संभाव्य इजा त्या आपण त्याच्याद्वारे प्रतिबंधित करू शकतो. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे काय? तर स्नायूंना आपण एक प्रकारचा टोन देऊ शकतो किंवा त्यांना प्रशिक्षण एखाद्या स्नायूंना आपण एखाद्या खेळासाठी किंवा एखाद्या कृतीसाठी त्यांना त्या स्नायूंना आपण प्रशिक्षित करू शकतो. कशामार्फत? तर सूक्ष्म व्यायामाद्वारे करू शकतो. जेणेकरून आपण खेळ खेळताना त्यावेळी अतिरिक्त ताण त्या स्नायूवरती येणार नाही आणि जर मसल स्पाझम होतं, ते स्नायू कडक होतात, त्यांच्यामध्ये इंजुरी होते. ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. परंतु जर आपण सूक्ष्म व्यायाम करत असू, नियमित सूक्ष्म व्यायाम करत असू, तर आपण कधीही खेळ खेळला तरी ते स्नायू जे आहेत ते आपल्यासाठी अ, तयार असणार आहेत. म्हणजेच स्नायूंचा कडकपणा आपल्याला सूक्ष्म व्यायामाने कमी करता येतो. त्यासोबत सांध्यांच्या हालचाली आता रनिंग करायचे असेल, तर गुडघ्याची हालचाल जी सांध्याची हालचाल आहे, ती अतिशय वेगवान होते. बरोबर आहे. किंवा मग ह्या ज्या हालचाली होणार आहेत रनिंगमध्ये, तर त्यापूर्वी काही गुडघ्यांचे सूक्ष्म व्यायाम किंवा हिप्सचा जो भाग होतो बघा, त्या ठिकाणी हे जे जॉइंट आहे हिप जॉइंट तो भाग किंवा घोटा तो जॉइंट हे सगळे जॉइंट आपल्याला रनिंग करताना उपयोगी येतात, कामाला पडतात. मग त्यावेळी यांच्यामध्ये दुखापती होऊ नये किंवा यांच्या हालचाली स्मूथ अशा व्हाव्यात. जसं की आपण चैन जर असेल बघा, सायकलची चैन आपण पूर्वी काय करायचं त्याच्यावरती तेल सोडायचं. तेल सोडलं की ती स्मूथ चालायची. कुरकुर आवाज असा आवाज यायचा नाही किंवा तिच्यामधला म्हणजे काय कार्य करण्याची जी गती आहे ती उत्तम तर होतेच आणि कार्य करण्याची गती सुद्धा वाढते ऑइलिंग केल्यामुळं चैनीला. त्याचप्रमाणे सूक्ष्म व्यायामामुळं हे जे सांधे आहेत, आपण ज्यावेळेस रनिंग वगैरे करणार आहोत, तर या सूक्ष्म व्यायामामुळं आपल्या सांध्यांना सुद्धा एक प्रकारची चांगली गती तिथं आपल्याला लाभते किंवा या सांध्यांचं मोशन जे आहे, ते मोशन सूक्ष्म व्यायामामुळे सुधारतं आणि अ, होणारी जी इंजुरी आहे खेळांमध्ये, तर ती इंजुरी सुद्धा टाळता येते आणि आपलं परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला वाढवता येतं. आपल्या परफॉर्मन्समध्ये काय होते? गती होते. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल? तर बघा हृदयगती जी आहे, ती सुद्धा एकदाच न वाढवता ती कशी सावकाश वाढली पाहिजे, ते सुद्धा आपल्याला सूक्ष्म व्यायामानं साध्य करता येतं. खेळण्याच्या पूर्वी, आता आपल्याला खेळायला जायचं आहे, ग्राउंडवर जायचं आहे, तर त्याच्यापूर्वी ही 10-15 मिनिट केली जाणारी सूक्ष्म व्यायाम आहे. आता हे केले जाणारे सूक्ष्म व्यायाम 2 वेळी करावं. खेळाडूंनी 2 वेळी केलेलं उत्तम ठरेल. एक नियमित रोज सकाळी अशा प्रकारामध्ये एक आणि
दुसरा प्रकार म्हणजे कोणता, तर ज्यावेळी आपण खेळायला जाणार आहोत त्याच्यापूर्वी एक 10-15 मिनिटं अगोदर, असं एक. तर नियमित सूक्ष्म व्यायामानं स्नायूंना बळकटी येते, स्नायू मजबूत होतात, हाडांना बळकटी येते, सांधे स्मूथ होतात, त्यांचं मोशन वाढतं, त्यांची गती व्यवस्थित चालते. या सगळ्या गोष्टी नियमित सूक्ष्म व्यायामाना त्या खेळाडूच्या शरीराला लाभतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर सूक्ष्म व्यायामानं उबदारपणा वाढतो, टेम्परेचर वाढतं बघा. म्हणजे स्नायू मोकळे होतात, बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी बघा सूज वगैरे आलेली असेल तर आपण काय करतो, ते स्नायू मोकळे व्हावेत मग काय करतो आपण तिथं हे करतो, स्वेद करतो, गरम अशा कशा तरी शेकतो आपण त्याला. का, तर त्यांच्यामधला घट्टपणा दूर व्हावा म्हणून आपण ते शेकत असतो. त्याचप्रमाणे सूक्ष्म व्यायामाने या स्नायूमधलं टेम्परेचर वाढतं, इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे सुद्धा तो आपल्याला एक उबदारपणा स्नायूंना मिळतो, स्नायूंची लवचिकता वाढते. असे वेगवेगळे फायदे एक सूक्ष्म व्यायामांचे आपल्याला त्या ठिकाणी खेळाडूंना देता येतील. त्याच्यानंतर मग योगातील आणखीन काय आहेत, बरेच प्रकार आहेत, जसं की यम नियम आहेत. हे सगळं बघायचं आहे आपल्याला, तिथं लागू करायचं आहे त्या खेळाडूंसाठी. जसं की विद्यार्थ्यांसाठी आपण लागू केलं होतं त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी सुद्धा लागू करायचं आहे. आता जसं की बघा, अहिंसा आहे. तर अहिंसेचा खेळामध्ये वापर होईल का, तर अवश्यच होणार आहे. कशा प्रकारे होणार आहे, तर एखादी गोष्ट जिंकायची आहे, एखादी शर्यत जिंकायची आहे, तर ती जिंकण्यासाठी आपल्याला 2 पर्याय त्या ठिकाणी वापरता येतात. कोणकोणते पर्याय वापरता येतात, एक तर आपण स्वप्रयत्न करून आपण ती जिंकावी, एक एक पर्याय झाला. आणि दुसरा पर्याय काय, जो आपल्या पुढे जातोय त्याला पाडायचा, कशा पद्धतीने आपल्याला त्याला पाडता येईल. म्हणजे एकतर आपण प्रयत्न करायचे नाहीत आणि जो दुसरा प्रयत्न करतोय त्याला पाडायचं, लक्षात. किंवा आपण बऱ्याच वेळेस फुटबॉल असेल किंवा आणखीन मध्ये किंवा पिक्चरमध्ये वगैरे आपण पाहत असतो बघा, खेळता खेळतानाच एखाद्या खेळाडूला ढकलून देणे, त्याला पाडणं, सायकलीवर सायकलिंग करत असेल तर त्याच्या मुद्दाम पुढे येणं, त्याला पाडणं, किंवा अशा क्रिया, किंवा मुद्दाम त्याला जोरात लाथ मारणं, पाय मारणं त्याच्या ह्याच्यावरती, असं वेगवेगळ्या क्रिया, म्हणजे इतरांना दुखापती पोचवून आपण पुढे जाणे. जे जिंकण्याचे 2 प्रकार आपण पाहिले, एक तर स्वप्रयत्न करून जिंकणं. जर स्वप्रयत्न करून स्वतःला जर कष्ट घेणं होत नसेल तर तो काय करतो, मग दुसरा मार्ग शोधतो. जो कष्ट करतोय त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न, तो जो कष्ट करतोय त्याच्यामध्ये बाधा कशी आणता येईल त्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे हे एक प्रकारची काय आहे हो, एक प्रकारची हिंसाच आहे. आणि ह्या हिंसेमुळं या हिंसेमुळं तो एखाद 2 खेळामध्ये, एखाद्या 2 स्पर्धेमध्ये जिंकेलही, पण मग त्याला काय सवय लागते, तशीच सवय लागते. त्याला काय होतं, तशीच सवय लागते, पुढे चालून तशीच सवय लागते. आणि तो पुढे चालून मग भविष्यात ऑलिम्पिक सारख्या ह्या ठिकाणी तो शक्य होईल का, जाईल का तो, तर त्याची वाट जी आहे ती अर्धवट वाट आहे. त्या व्यक्तीची वाट कशी आहे, अर्धवट. तो अर्ध्या वाटेतून गळणार आहे. आलं का लक्षात. म्हणजेच त्या ठिकाणी अहिंसेचं व्रत जे आहे ते खेळाडूंनी जोपासलं पाहिजे. आपल्यामुळं इतर खेळाडूंना त्रास नाही झाला पाहिजे. त्यांचं स्वातंत्र्य आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं पाहिजे. आपले प्रयत्न, आपलं कष्ट, आपली चिकाटी, आपलं जिद्द हे आपलं आपण सांभाळलं पाहिजे. हे झालं अहिंसा. त्याच्यानंतर आणखीन काय सांगता येईल आपल्याला, तर योग म्हणलं की फक्त सूर्यनमस्कार, आसन, प्राणायाम एवढंच लक्षात घ्यायचं नाही. योग म्हणलं की अष्टांग योग जो आहे ते सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. यम नियम आले पाहिजेत. आणि हा यम नियमांचा जो भाग आहे तो योगामधला लुप्त असा भाग आहे. कसा भाग आहे, आता सरच समाज जो आहे, सरच आपला सामान्य जो समाज आहे त्याने योग म्हणलं की झालं सूर्यनमस्कार, उड्या मारणे, वेगवेगळे आसनं करणे, वेगवेगळे प्राणायाम करणे, हे पटकन त्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. परंतु आपण जे योग शिकतोय तो योग म्हणलं की पूर्णच्या पूर्ण अष्टांग योग जो आहे, यम नियमापासून सुरू होऊन तो शेवटी समाधीपर्यंत येऊन टेकतो, हे सर्वच्या सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. आपण फक्त
आसन आणि प्राणायाम एवढ्या पुरतं मर्यादित त्या ठिकाणी राहायचं नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा, त्या क्षेत्रामध्ये यमनियमापासून सुरुवात करायची आणि समाधीपाशी म्हणजे समाधीच्या जवळ शेवट करायचा, असं सर्वच्या सर्व चित्र आपल्या समोर उभं राहायला पाहिजे. मग यमनियमामधील आपण काय बघितलं पहिल्यांदा? अहिंसा. अहिंसेच्या नंतर काय आहे? मग सत्य आहे. मग सत्याचा वापर होईल का हो खेळांमध्ये? खेळ खेळताना खेळाडूंसाठी त्याचा वापर होईल का? तर अवश्यच होणार आहे. कसा होणार आहे? खेळामधली एक जी त्रुटी आहे ती आहे चिटिंग. काय आहे? चिटिंग. म्हणजे आपण आउट झालोय तरी आउट झालो आहे असं म्हणायचं नाही. म्हणजे मी अजून नाही आउटच झालो नाही, चिटिंग करून खेळायचं. म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे? खेळांमधलं असत्यच आहे. काय आहे? खेळांमधलं ते असत्य आहे. आणि ते असत्य स्पष्ट करवण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो की बाबा मी हारलेलाच नाही, मी आउट झालेलाच नाही, हे बघा असं आहे, तसं आहे, असं आहे, तसं आहे. त्याच्यासाठी तो काय करतो? आटोकाट प्रयत्न करतो. परंतु आपण हारलेलो आहोत किंवा आपण आउट झालेलो आहोत हे स्वीकारणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे चिटिंग न करणं, एखादा खेळ खेळताना चिटिंग न करणं हे खेळामधलं काय आहे? सत्याचं वर्तन आहे. कशाचं वर्तन आहे? सत्याचं वर्तन आहे. म्हणजेच अहिंसेच्या नंतर सत्य हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या खेळाडूसाठी उपयोगी पडणार आहे. सत्याचं पालन जर तो करत राहिला तो वरचीवर पुढच्या क्षेत्रामध्ये विस्तारित क्षेत्रामध्ये तो यशस्वी त्या ठिकाणी होणार आहे. अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे काय हो? काय म्हणता येईल? अस्तेयचा वापर होईल काही खेळांमध्ये? चोरी न करणे. त्याचा वापर होईल का खेळांमध्ये? हो. कसा होईल सांगा बरं? खेळामधलं साहित्य जर चोरी करून नाही लागले, समजा बॅट बॉल पाण्याच्या बॉटल. खेळातील साहित्य चोरी करणे. बरं ठीक आहे, त्या ठिकाणी आपण त्याला म्हणूयात अस्तेय. त्याच्यानंतर काय येतं? कोणता येतो पर्याय? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य. बघा, ब्रह्मचर्याची व्याख्या भरपूर वेगवेगळ्या व्याख्या आहेत. सविस्तर विस्तारित अशा व्याख्या आहेत त्याच्या. परंतु मग ब्रह्मचर्य जे आहे, तर बघा पूर्वी जर कुस्तीपट्टू असेल, कुस्ती खेळणारा असेल, तर तो भरपूर खायचा प्यायचा आणि ब्रह्मचारी राहायचा. आपलं आराधना करायची, आराधना असल्या सुखापासून तो दूर राहायचा. किंवा आणखीन एक ब्रह्मचर्याविषयी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगता येईल की आयुर्वेदामध्ये जे सप्तधातू सांगितलेले आहेत, जसं की रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, असे जे सप्तधातू सांगितलेले आहेत त्याच्यामधला जो शेवटचा धातू आहे तो आहे शुक्र. आयुर्वेद काय म्हणतं? शेवटचा जो धातू आहे तो शुक्र. आपण खाल्लेल्या अन्नापासून अन्नरस तयार होतो. काय होतं? खाल्लेल्या अन्नापासून दोन भाग तयार होतात, एक किट्ट भाग आणि दुसरा सार भाग. सार आणि किट्ट. किट्ट म्हणजे मल. खाल्लेल्या अन्नापासून दोन भाग झाले, एक किट्ट म्हणजे मल तयार झाला आणि एक सार भाग झाला. आणि त्या सार भागापासून म्हणजे त्याला म्हणायचं आहे रस. मग त्याच्यानंतर रक्ताची निर्मिती, त्याच्यामध्ये सुद्धा दोन भाग होतात, किट्ट आणि सार भाग. अशा प्रकारे त्या पायऱ्या चढत जातात आणि शेवटी शेवटची पायरी कोणती असेल तर ती आहे शुक्राची, असं काय म्हणतं? आयुर्वेद म्हणतं. आणि ही जी प्रोसेस आहे खूप मोठी प्रोसेस आहे. कुठून अन्नरसापासून शुक्रापर्यंत जाण्याची प्रोसेस ही खूप मोठी प्रोसेस आहे, त्याला वेळ पण भरपूर लागतो. आणि मग आयुर्वेद काय म्हणतं? तर या शुक्राचं संवर्धन केलं पाहिजे असं ते म्हणतं. आणि त्याच्यातून आपल्याला ओजाची प्राप्ती होते, ओज बल याची प्राप्ती होते असं ते म्हणतं. आता खेळाडू जर मॅरिड असेल तर विषय तो वेगळा आहे, त्याचा विषय भाग वेगळा आहे. परंतु बरेच ठिकाणी आपण जर खेळ खेळायला एखादा खेळाडू बाहेर देशामध्ये गेलाय आणि तो आता उद्या खेळ खेळायचा आहे, त्याची स्पर्धा उद्या आहे आणि त्याच्यापूर्वी तो आज
कुठंतरी बाहेर देशामध्ये फिरण्यासाठी गेलाय आणि त्यातल्या लोकांनी तिथल्या त्याच्यावरती नजर ठेवलेली आहे किंवा बरेच वेळेस आपण पाहतो की तो एखाद्या स्त्रीच्या नादाला लागतो त्या ठिकाणी. असं आपण बरेच वेळेस पाहिलेलं आहे बघा, चित्रपटामध्ये वगैरे किंवा असं प्रत्यक्षात सुद्धा होऊ शकतं. किंवा तो जर एखाद्या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. एखाद्या स्पर्धेसाठी एखाद्या खेळाच्या स्पर्धेसाठी तो तयारी करत आहे आणि त्या तयारीच्या दरम्यान म्हणजे प्रेम नावाचा जो प्रकार त्या ठिकाणी घडला, तर त्यावेळी त्याचं मन त्या स्पर्धेच्या तयारीतून, त्या खेळाच्या स्पर्धेच्या तयारीतून भटकतं. म्हणजे योग्य ती जी प्रॅक्टिस झाली पाहिजे, ती प्रॅक्टिस त्याच्याकडून होत नाही. आणि त्या ठिकाणी मग तो कमी पडतो. त्या खेळामध्ये तो कमी पडतो किंवा अशी जी प्रलोभनं आहेत, बरोबर आहे. तर असं ब्रह्मचर्याचा वापर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करता येतो असं सांगता येईल. त्यासोबत ब्रह्मचर्याच्या नंतर काय येतं? परिग्रह, पण ते खेळात येईल असं वाटत नाही. अहिंसा. त्याच्यानंतर काय येतं पुढे? अपरिग्रह. अपरिग्रह, पण बर. खेळासाठी त्याचा वापर नाहीये अपरिग्रहाचा. ज्या गोष्टी वापरता येतील त्या बघूया आपण. मग आणखीन काय आहे? तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान आपण शेवटी बघूयात. त्याच्यापूर्वी संतोष नावाचा जो प्रकार आहे, तो एक प्रकार बघूया. आता हा कुठं उपयोगी येणार आहे खेळाडूसाठी? तर ज्यावेळी तो एखाद्या स्पर्धेमध्ये हारेल. ऑलिम्पिकसाठी गेलाय तो. इतकं त्यांनी मेहनत केलेली आहे. इतकं मेहनत, इतक्या अडचणी, सगळ्या अडचणी सारून तो ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलाय आणि त्या खेळामध्ये तो अयशस्वी झालाय. मग अयशस्वी झाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये तो दुःख बाळगतोय. त्याची खंत तो तशीच जर धरून ठेवला, पुन्हा तो उठून उभा नाही राहिला, तर तो तिथं हे होणार आहे. त्याचं मानसिक संतुलन. म्हणजे बघा, संतोष या नावाची व्याख्या काय आहे? सांगा बरं. तुम्ही सांगा अगोदर, मग मी सांगतो. जे आहे किंवा प्रयत्न करूनही जे यश मिळालंय त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. बघा, दोन व्याख्या आपल्या जनसामान्यामध्ये एक व्याख्या रूढ झालेली आहे. ती व्याख्या काय आहे? जे आहे त्यात समाधानी राहणे. असं आपण सहसा जनसामान्यामध्ये ते हे आहे. पण तशी संतोषाची व्याख्या तशी नाही. जे आहे त्यात समाधानी राहणे ही व्याख्या नाही त्याची. तर प्रयत्न करून जे साध्य होते आपल्याला, त्याच्यामध्ये समाधानी राहणे. आलं का लक्षात? आपण यश मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे, तरी पण आपला 3रा नंबर आलेला आहे, तरी ठीक आहे. त्याच्यामध्ये समाधानी राहणं म्हणजे पुन्हा प्रयत्न करणं नाही का? तर हा विषय वेगळा आहे. पुन्हा तर प्रयत्न करायचाच आहे, पण आपण आपली इच्छा होती किंवा आपलं ध्येय होतं 1 नंबर येणं, पण आपण 3 नंबर आलोय, तर ठीक आहे. 1 नंबर नाही आलोय. 1 नंबर नाही आलोय याची खंत न बाळगता 3 नंबर आलोय, ठीक आहे. याच्यावरती त्यानं समाधान मानलं पाहिजे आणि पुन्हा त्यानं प्रयत्न केले पाहिजेत 1 नंबर येण्यासाठी. म्हणजे त्यानं जर अपयश जरी आलं, तरी त्याच्यामध्ये संतोष बाळगणं किंवा यश आल्यानंतर सुद्धा त्यानं हुरळून न जाणं. बघा, यश आल्यानंतर सुद्धा ते यश काही जणांना पचत नाही किंवा पचवता येत नाही. त्याच्यामध्ये तो हुरळून जातो आणि हुरळून गेल्याच्या नंतर तो मार्ग भटकतो. असं सुद्धा त्याच्यामध्ये घडतं आणि अपयश आल्यानंतर ते पचवणं सुद्धा ते अतिशय महत्त्वाचं आहे. समाधानी वृत्ती खेळाडूनं राखणं तिथं आवश्यक आहे. असं आपल्याला तिथं संतोषाचं कार्य खेळामध्ये दिसून येतं. त्याच्यानंतर काय येतो? कोणता भाग येतो? तप. आता तप ज्याप्रमाणे खेळामध्ये उपयोगी पडलं, आता सहजच आपण सुरुवातीपासून सचिन तेंडुलकरचं नाव घेतोय. मग त्यांचा जीवन प्रवास कसा आहे हो? साधा आहे का? सोपा आहे का? तर खूप नाही. खडतर जीवन प्रवास आहे. खडतर जीवन प्रवास आहे. बरोबर आहे. कधी बॅट मिळाली, कधी नाही मिळाली, कधी एखाद्या स्पर्धेला जायचं आहे किंवा सगळा जो प्रवास त्यांचा आहे, तो सगळा कसा आहे? खडतर प्रवास आहे.
किंवा एखादा रनिंग करणारा असेल, किंवा आपण एखादा चित्रपट पाहिलाय बघा, तो कोणता आहे, कुस्तीसाठी 2 मुले असतात बघा, आमिर खानचा पिक्चर आहे तो. हा काय दंगल का? नाही, दंगल दंगलच दंगल ना? बरोबर आहे. दंगल. 2 पापा मुली सेहत असतात. के लिए तो हा, हानिकारक है. म्हणजे त्याच्यामध्ये बघा, म्हणजे एखाद्या खेळाडूचा प्रवास किती खडतर असतो ते त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती असेल, आणि एखाद्या सर्वोत्कृष्ट खेळासाठी आपण पात्र होणं, तिथपर्यंत जाणं, ते तितकं सोपं नसतं. किंवा आणखीन एक चित्रपट आहे बघा, याचा क्रिकेटचा आहे, क्रिकेट संदर्भातील. चक कोणता हे दे आठवतंय? इंडिया, चक दे इंडिया. हा, त्याच्यामध्ये सुद्धा त्या खेळाडूचे कष्ट दाखवलेले आहेत बघा. तो कसं परिस्थितीला हँडल करतो. त्याला त्या खेळाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी बाईक सुद्धा नसते, त्याच्याकडे गाडी नसते. त्याचे मित्र त्याला मदत करतात, किंवा वेगवेगळ्या वस्तू जर त्याला खरेदी करायच्या असतील तर त्या खरेदी करण्याइतकी त्याची ऐपत नसते. तितकं त्याचं आर्थिक सामर्थ्य नसतं. हे सगळं कसं हँडल करायचं, किंवा मध्ये ज्या दुष्ट प्रवृत्ती असतात, दुष्ट प्रवृत्ती म्हणजे म्हणजे काय करतात, याला डालवायचं, दुसऱ्याला घ्यायचं, अशा ज्या दुष्ट प्रवृत्ती असतात, त्या प्रवृत्तींना सुद्धा तोंड देता येणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपामध्ये येतात. किंवा सचिन तेंडुलकर जो आहे, तो एका ध्येयाने प्रवृत्त होऊन प्रॅक्टिस आहे, दिवसरात्र प्रॅक्टिस करायचा, तो दिवसरात्र प्रॅक्टिस करायचा, अभ्यास करायचा त्याचा. म्हणजेच हे दिवसरात्र प्रॅक्टिस करणं म्हणजेच काय आहे, त्याचं तप आहे. एका ध्येयानं प्रेरित होऊन केलेलं त्याचं काय आहे, ते तप आहे. आणि त्या तपामध्ये तो तपून गेलाय. ज्याप्रमाणे एखादा ऋषी मुनी आपल्या ईश्वराला साध्य करण्यासाठी, आपल्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठी त्या तपामध्ये तपून जातो, कष्ट सहन करतो. जितके काही सहन कष्ट येतील, त्या सगळ्या अडचणी, कष्ट, सगळं काही तो सहन करतो, आणि आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तो तितका प्रवृत्त होतो. त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा उत्कृष्ट होण्यासाठी, एखादा उत्कृष्ट खेळाडू म्हणून निर्माण होण्यासाठी त्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत, आर्थिक अडचणी असतील, किंवा कौटुंबिक अडचणी असतील, किंवा सामाजिक अडचणी असतील, किंवा राष्ट्रातील काही अडचणी असतील, किंवा काही दुष्ट प्रवृत्तीच्या अडचणी असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या अडचणींना मात करत, सगळ्याच्या सगळ्या अडचणींना, समस्यांना तोंड देत तो जो पुढे जातोय, जो पुढे सरकतोय, एका ध्येयानं प्रेरित होऊन जो अतिशय प्रामाणिक अशा स्वरूपातून कष्ट करतोय, तो एक प्रकारचा उत्कृष्ट खेळाडू बनतोय. बरोबर आहे. आणि एखाद्यानं तपच केलं नाही, एखादी अडचण आली म्हणून, ती अडचण आपल्याला आली म्हणून तिथून जर तो सुटला, तर तो पुढे जाईल का हो? पुढच्या स्पर्धेसाठी जाईल का तो? बघा, विश्वस्तरीय स्पर्धेसाठी जाण्यासाठी अगोदर खालच्या स्तरीय स्पर्धा आपल्याला त्या पार पाडणं गरजेचे असतात. त्यांच्यामध्ये जिंकणं आपल्याला गरजेचं असतं. आणि तो पहिल्या खालच्या स्तरांमध्ये जर माघारी फिरला, तर तो उच्चस्तरीय विश्वस्तरीय स्पर्धेसाठी जाईल का? जाणारच नाही. म्हणजेच हे तप जे आहे खेळाडूचं, हे तप त्याला उत्कृष्ट बनवण्यासाठी त्या ठिकाणी त्याला मदत करणारं आहे. त्यासोबत आणखीन पुढे काय येतं मग? स्वाध्याय. स्वाध्यायाचा भाग येतो. ज्याप्रमाणे आपल्या गुरूंच्या शिकवणीचं रोजच्या रोज अध्ययन करणं. म्हणजेच खेळामध्ये काय सांगता येईल आपल्याला, त्याचा उपयोग कसा सांगता येईल, तर जो कोच असतो, ज्या शिकवणी आपल्याला तो शिकवतोय, त्या शिकवण्यांची रोजच्या रोज प्रॅक्टिस, किंवा आपली जी प्रॅक्टिस आहे ती दैनंदिन प्रॅक्टिस, नियमित प्रॅक्टिस, नियमित प्रॅक्टिस, आणि मध्ये गॅप सोडून केलेली प्रॅक्टिस आणि नियमित प्रॅक्टिस याच्यामध्ये फरक असतो. जो नियमित प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये उत्कृष्टता येते, आणि जो अनियमित प्रॅक्टिस करतोय, किंवा अभ्यासामध्ये सुद्धा तसंच असतं बघा. आपण अभ्यास काय आपल्याला करू वाटत नाही, आणि करायचं ठरवलं की सुरुवातीचे 2-4 पानं वाचतो आपण आणि सोडून देतो. मग पुन्हा सोडून दिलं की पुन्हा आपल्या मनाला खंत वाटते आणि आपण नियमित अभ्यास केला पाहिजे. मग पुन्हा ते पुस्तक घेतो आणि वाचायला चालू करतो.
2-4 पानं वाचतो, थोडा 1-2 धडे पुढचे वाचून सोडून देतो. मग पुन्हा आणि काय होतं, पुन्हा आपल्या मनाला खंत वाटते आणि पुन्हा आपण अभ्यासाला चालू करतो. पुढचे 2-4 पानं वाचतो आणि सोडून देतो. म्हणजे काय होतं बघा, तर ज्यावेळी हे खंत वाटून परत-परत ही क्रिया होत जाते. पुढचे जे 2-4 पानं वाचलेली आहेत किंवा पुढचे जे चॅप्टर वाचलेले आहेत 1-2 आपण, ते काय झालेत, नियमित झाले. बघा, पुढे जात नाही आपण. नियमितपणा पुढे जाण्यामध्ये नाही. शेवटच्या धड्यापर्यंत आपण जात नाही. फक्त पहिले 1-2च, एकच धडा, 2च धडे तिथपर्यंतच वाचतोय. परंतु नवीन परत अभ्यासासाठी बसलो आपण, की परत त्या पहिल्या धड्यापासून चालू करतोय. म्हणजे ज्या वेळी आपण पहिल्या धड्यापासून चालू केलोय, तो पहिला धडा आपला इतका स्ट्रॉंग होतो, की मग ते आपल्याला लक्षात येतं बघा. मग आपल्याला वाटतं, की सर्वच्या सर्व धडे जर आपण पहिलेपासूनच केलो असतो, तर किती आपण त्याच्यामध्ये उत्कृष्ट झालो असतो. त्याप्रमाणे ही जी नियमित प्रॅक्टिस आहे, ती खेळाडूला उत्कृष्ट बनवण्यासाठी अतिशय सहाय्य करणारी आहे, अतिशय मदत करणारी आहे. आता बघा, काही वेळा असं असं होतं, घडतं, की आपण आज प्रॅक्टिस केलोय, उद्या केलोय, परवा केलोय. मग वाटतं, की 2-4 दिवस आपण रोजच प्रॅक्टिस करतोय, आजच्या दिवस राहू द्या. 5व्या दिवशी आपण काय म्हटलं, की आजच्या दिवस राहू द्या, पुन्हा करू उद्या, असं म्हटलं. मग त्याच्यानंतर परत आणखीन ईश्वर प्रणिधान. 1 मिनिट. हां, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय सर. हां, पण माझ्याकडे सगळंच म्यूट झालंय. 1 मिनिट. हं. कोणता भाग चालू होता आपला? स्वाध्याय झाला आता पुढचं म्हणलं ते. स्वाध्याय झाला. स्वाध्यायाचा भाग झाला. ईश्वर म्हणजे प्रणिधान आता. नियमितता असणं आवश्यक आहे, असं आपल्याला तिथं सांगायचं. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? तर ईश्वराला मानणे. बरोबर आहे. जी ईश्वरीय शक्ती आहे, त्या शक्तीला मानणं. मग एखाद्या खेळाडूनं पूर्णच्या पूर्ण ईश्वरावर आधारित राहणं योग्य आहे का हो? पूर्णच्या पूर्ण तो नाही. आधारित आहे ईश्वरावर. जे करील ते देव करील, असं म्हणून जर तो खेळण्यासाठी गेला, प्रॅक्टिसच केली नाही कसलीच आणि असं खेळण्यासाठी गेला तो, तर तिथं शक्य आहे का? त्याला खेळता येईल का? नाही. बघा, जिंकणं आणि हारणं हा एक वेगळा विषय आहे. परंतु जिंकण्याचा आणि हारण्याचा विषय पूर्णचा पूर्ण आपण जर देवावरती आधारित ठेवला, तर तो सुद्धा आपल्यासाठी घातक आहे. किंवा विद्यार्थी सुद्धा बघा, विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये आपलं ईश्वर प्रणिधान घ्यायचं राहिलं होतं. ईश्वर प्रणिधान घेतलं नाही. आपण परीक्षेला जाण्यापूर्वी आपण देवाच्या पाया पडून जावं, प्रार्थना करून जावं ईश्वराला, की देवा माझा पेपर चांगला जाऊ दे. बरोबर आहे. मग आणि तोच एक विद्यार्थी 2 विद्यार्थी, एक आहे रोज अभ्यास करतोय आणि तो देवाच्या पाया पडून गेलाय. मला चांगला जाऊ दे अभ्यास, पेपर. परंतु आणखीन एक आहे आणि तो म्हणतोय, "देवा मला पास कर." मग मी 4थीला असताना एक वाक्य लिहिलेलं होतं बघा शाळेमध्ये, की "देवा मला पास कर" असं लिहिलं होतं आणि त्याच्या पुढे होतं, "आधी गाढवा अभ्यास कर" असं लिहिलेलं होतं. म्हणजे बघा, तर त्याचे प्रयत्नच नाहीत आणि पूर्णतः तो देवावरती आधारित आहे. ते योग्य आहे का? नाही. ते अयोग्य आहे. आणि त्यानं सर्वच्या सर्व प्रयत्न केलेत. त्याच्या कडून जितकं शक्य आहे, तितकं त्यानं केलेलं आहे. आणि मग नंतरचा जो भाग आहे, आता समजा भरपूर अभ्यास केलाय, पण परीक्षेमध्ये जो अभ्यास केलाय त्याचे प्रश्नच आले नाहीत. म्हणजे यानं प्रयत्न केला नाही का हो? प्रयत्न केले त्यानं. मग असं काहीतरी होऊ देऊ नका बाबा, असं आपण ईश्वराला म्हणावं. बरोबर आहे. किंवा आपण अभ्यासच केलेला नाही आणि मला पास कर म्हणणं हे योग्य नाही. आपण अभ्यास केलाय त्याच्यातले प्रश्न येऊ दे बाबा म्हटलं तर ते एखाद्या ठिकाणी ठीक आहे. ईश्वरावरती म्हणजे पूर्णच्या पूर्ण अवलंबून राहू नये. परंतु ईश्वराची साथ आपण ठेवावी. त्याचप्रमाणे खेळांमध्ये सुद्धा तसंच आहे. कधीच प्रॅक्टिस केली नाही, डायरेक्ट खेळायलाच गेलाय हा.
मग तिथं त्याला खेळता येणार नाही. परंतु ईश्वराची साथ असावी किंवा तो सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. तो काय आहे? सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. आणि ज्या हालचाली होतात वेगवेगळ्या त्या त्याच्यावरती अवलंबून असतात. आपण सहजच म्हणतो की झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय त्याच्या मर्जीशिवाय हालत नाही किंवा पडत नाही असं म्हणतो. त्याचप्रमाणे म्हणजे एखाद्या कुठल्या तरी सर्वश्रेष्ठ शक्तीवरती आपली श्रद्धा असणं म्हणजे आपल्या मनाचा भार हलका होतो. आपल्या मनावरती असणारं ओझं हे कमी करण्यासाठी उपयोग होतो, मदत होते. आपल्या मनावरचा भार कमी करण्यासाठी मदत होते आणि मन हलकं होतं. मन हलकं होणं म्हणजेच तणावातून कमी होणं, तणाव कमी होणं, ताणतणाव कमी होणं याचे परिणाम आपल्या शरीरासाठी चांगले असतात. म्हणजेच हा झाला ईश्वर प्रणिधानाचा भाग. त्याच्यानंतर बाकीचे जे भाग आहेत योगातील ते भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. धन्यवाद सर. लिव्ह करू द्या का सर? हो हो करू शकता. एंड मीटिंग फॉर ऑल आहे का? मी लिव्ह करू आहे का पुढचा तास? करा, पूर्ण करा मीटिंग. ऑल